नमस्कार मित्र, आता सकाळचे 6 वाजलेले आहेत। पाठीमागे इथं चंद्र दिसतोय ना। तर मित्रांनो, तापमान वाढ, कांदा पीक आणि औषध नियोजन असं सगळं माझं आजचं गणित असणार आहे। जर तुम्ही सूर्योदयाच्या पहिले शेतावर जाऊन जर आपलं पीक चेक नाही केलं, त्या पिकाच्या वाढीबद्दल, त्या पिकाच्या आजाराबद्दल आणि गरजेबद्दल समजणार नाही। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुमच्या प्रातर्विधी आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतावर चक्कर मारायला गेलंच पाहिजे। तर आजचं नियोजनच मी गेल्या 2 दिवसामध्ये जे तापमान वाढ झाली आहे आणि पाठीमागे तुम्हाला जे ढग जमा होताना दिसत आहे ते दमट वातावरण तयार झालं आहे। त्याच्यामुळे करपा येण्यासाठी हे आदर्श वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच गोष्टीचा मी उपाययोजना करण्यासाठी इतके सकाळी लवकर उठून नियोजन केलेलं आहे। तसंही नेहमीच मी असं सकाळी लवकर उठून नियोजन करत असतो आणि माझ्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त काय फायदा होईल याचा मी विचार करत असतो आणि कोणकोणते औषध वापरता येतील, कोणते वापरू नये, हे सगळं मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे। ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ याचा प्रादुर्भाव, याचा परिणाम आज आपल्या भारतातील शेतीवर पडत आहे। औद्योगिक जी क्रांती झालेली आहे त्या माध्यमातून वातावरण प्रदूषित झालं आणि तापमान वाढलेलं आहे, ग्लेशियर वितळत आहेत आणि त्याचा परिणाम आता आपल्याकडे दिसू लागला आहे। आणि यावर्षी तर वारंवार वातावरण खराब वगैरे होत चाललं आहे आणि मी जर कांदा उत्पादक आहे तर मला त्या गोष्टीचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे। मी जो अभ्यास केला तो कांदा पिकासाठी साधारणपणे 15 ते 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान पुरेसं असतं। आज तापमान 38-39 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलंय आणि हे बुरशी वाढण्यासाठी पोषक वातावरण, शिवाय त्यातल्या त्यात दमट वातावरण आहे। मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंग हा खूपच शेतीसाठी धोकादायक मुद्दा झालेला आहे आणि आपल्याला त्याच्यावर मात करायची आहे। तर मी जे आज नियोजन केलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि कोणकोणते औषधं निवडले आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि ते का निवडले ते पण सांगतो। तर पहिले निवडला आहे बायर कंपनीचं अँट्राकॉल आणि हे का निवडलं आहे तर याच्यापूर्वी साप पावडर आणि मर्जर हे दोन्ही बुरशीनाशक झालेले आहेत आणि त्याच्यानंतर उच्च प्रतीच्या दर्जाचे बुरशीनाशक वापरायचे आहे। म्हणजे याच्यापूर्वी आपण जे वापरले आहेत त्याच्यापेक्षा थोडं उच्च प्रतीचे। असं का की आपण जर समजा डॉक्टरकडे गेलो तर लहान मुलांना कमी दर्जाचे औषध वगैरे दिले जातात, तर मोठ्या माणसांना उच्च दर्जाचे दिले जातात, कारण त्याच्या शरीराला ते सूट झाले पाहिजे। तर मी तुम्हाला सांगितलं साप आणि मर्जर तर झालेलं आहे आणि तुम्हाला वातावरणही दाखवलं खराब झालेलं आहे। ते मावा आणि तुडतुडे किंवा बुरशी या आजारासाठी पोषक वातावरण आहे। पण आता एकूण विचार केला तर कीटकनाशक जे आहेत ते फसगटातले वापरायचे नाही, कारण जे तापमान वाढलेलं आहे 38-39 डिग्री सेल्सिअस पर्यंत तिथे ते सपोर्टिव्ह नाही फसगटातले। त्यानं पिकावर स्कॉर्चेस येऊ शकतात आणि अधिक पिवळं दिसू शकतं। त्याच्यामुळं मी कीटकनाशक टाळलंच आहे आणि त्याची आवश्यकताही नाही, कारण जमिनीतून सिलिकॉन वगैरे दिलेलं आहे आणि आता फवारणीतून देखील घेतलेलं आहे। तर मी आता हे अँट्राकॉल निवडलं आहे आणि हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे, स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे आणि याच्यामध्ये जो घटक आहे तो आहे प्रोपायनेब। हा जो घटक आहे हा स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे आणि त्याच्याबरोबर जे आंतरप्रवाही जे वापरणार आहे मी बुरशीनाशक ते आहे फॉलिक्युअर आणि या फॉलिक्युअर मध्ये टेबुकोनोझोल हा जो घटक आहे तो आंतरप्रवाही बुरशी मारण्यासाठी उपयोगाचा असतो। म्हणून हे दोन्ही कॉम्बिनेशन मी निवडले आहे, अँट्राकॉल आणि फॉलिक्युअर। आता त्याच्यानंतर कीटकनाशक तर मी टाळलं, यावेळेस मला आवश्यकताही वाटत नाही। त्याच्यानंतर मी निवडला आहे हे काजू। तर याच्यात काय आहे तर याच्यामध्ये आहे सिलिकिक ऍसिड। ते सिलिकिक ऍसिड काय करेल, पात रब बनवायला मदत होईल आणि जे समजा मावा तुडतुडे पात खरवडतील तर त्यांना खरवडता येणार नाही आणि त्याच्यापासून आपल्या पिकाला त्रास होणार नाही। म्हणून मी हे काजू हे निवडला आहे। त्याच्याबरोबर इतरही घटक आहे, पण याच्यामध्ये सिलिकिक ऍसिड असल्यामुळे मी याला वापरण्यासाठी युक्त माप दिलेला आहे आणि त्याचबरोबर इतरही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये का त्या आपल्या कांदा पिकासाठी फायदेशीर असू शकतात। आता त्याच्यानंतर मी घेतलं आहे रेक्सन। या रेक्सन मध्ये आहे झिंक, बोरॉन वगैरे
आता 2 महिन्याचं जे पीक झालेलं आहे तर त्याच्यामध्ये बोरॉन उपयुक्त आहेच आणि त्याच्याबरोबर झिंक तर तुम्हाला सांगायची गरज नाही, मी जिंदा अनेक वेळा वापरला आहे। तर फवारणीतून देण्यासाठी मी हे रेक्सन वापरलेलं आहे। तर मित्रांनो, हे असं माझं कॉम्बिनेशन आहे, ते तुम्ही बघा की हे अँट्राकॉल आहे, अँट्राकॉल, फॉलिक्युअर, काजू आणि रेक्सन। तर हे प्रत्येकी मी फॉलिक्युअर 250 ml वापरणार आहे 200 लिटरसाठी, अँट्राकॉल वापरणार आहे अर्धा किलो, त्याच्यानंतर काजू वापरणार आहे अर्धा लिटर आणि त्याच्यानंतर रेक्सन वापरणार आहे अर्धा लिटर। असं सगळं कॉम्बिनेशन घेऊन मी फवारणी करणार आहे। याच्यापूर्वी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तर बघितलं आहे की माझ्या पिकाची परिस्थिती कशी आहे आणि आता फवारणीच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवतो का माझ्या पिकाची परिस्थिती कशी आहे आणि हे कॉम्बिनेशन योग्य आहे की अयोग्य आहे हे मला नक्की सांगा। आणि कीटकनाशकाच्या बाबतीत मी तुम्हाला जे बोललोय त्याच्यावरही मला मार्गदर्शन केलं तर बरं होईल, कारण मी जी माहिती संकलित केली आहे त्या दृष्टीनं मला असं योग्य वाटतंय की बऱ्याच जणांचे प्लॉट बघितलेले आहेत ज्यांनी प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन घटक मिक्स असलेले जे कीटकनाशक फवारलेले आहेत त्यांना स्कॉर्चिंग आलेली आहे आणि त्याच्यामुळे पिकाला थोडासा झटका बसू शकतो। तर बसू नये म्हणून मी कीटकनाशक निवडलेलंच नाही। तुम्ही जर निवडू इच्छित असाल तर इमिडा गटातले कीटकनाशक निवडा आणि 5-10% मावा तुडतुडे असल्यानं कोणताही फरक पडत नाही, कारण आता पीक जास्त वयाचं झालं आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे आणि हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच जे ग्लोबल वॉर्मिंगचा जो परिणाम आपल्या पिकावर होत आहे आणि त्याचा जो तापमानाचा स्ट्रेस आपल्या पिकावर होतो तो कमी करण्यासाठी मी हे सगळं कॉम्बिनेशन निवडलं आहे। तुम्ही वापरून बघा, छोट्या क्षेत्रावर वापरा, हे तर माझे प्रयोगच चालू असतात, पण विश्वास कसा ठेवायचा तर तुम्ही छोट्या क्षेत्रावर हे वापरून बघितल्याशिवाय तुम्हाला तुमच्या क्षेत्रावर रिझल्ट बघायला मिळेल आणि मग वापरावं की नाही वापरावं ते आपण पुढच्या वेळेस अधिक मोठ्या प्रमाणात आपलं पीक जेवढं आहे त्या प्रमाणात वापरावं। हे मी तुम्हाला रेकमेंड करत नाही, पण मी स्वतः काय करतो हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करत असतो। आता मी मिक्स करणार आहे, मिक्स करणं काय एवढं विशेष नाही, बुरशीनाशक टाकणार आहे 1 by 1, त्याच्यानंतर काजू आणि रेक्सन असं वापरणार आहे। बघूया त्याच्यानंतर पिकाची परिस्थिती कशी असते ती तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचं औषध मिक्स करून मी माझ्या शेतावर चाललो आहे। आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायला ती याच्यापूर्वी सांगितली आहे की रिकामे झालेले जे पाउचेस कंटेनर्स आहेत ते व्यवस्थितरित्या आपण नष्ट केले पाहिजे वापरानंतर। कारण काय की आपल्याकडं पाळीव प्राणी असतात, लहान मुलं असतात, त्यांच्या संपर्कात हे औषध येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे। मित्रांनो, आपण आपल्या शेतावर पोहोचलो आहे आणि हे सर्व जेवढे काही कांदा प्लॉट आहे माझे 4चे 4 या सगळ्यांना मी एकच कॉम्बिनेशन वापरणार आहे।
मित्रांनो, ऑफलाईन तर किती हलापेष्टा असतात शेतकऱ्यांच्या हे तुम्हाला सांगायची गरज नाही जर तुम्ही खरे शेतकरी असाल तर. आणि ती प्रत्येक गोष्ट टिपून तुमच्या समोर आणणं मलाही शक्य नाही. माझा उद्देश होता की तुम्ही या वाढत्या तापमानामध्ये कोणकोणते औषधं निवडावे आणि आपल्या पिकांचं संरक्षण करावं आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं. आणि त्या दृष्टीने हे एक पाऊल होतं माझं आणि मी स्वतः केलेलं आहे. मी स्वतः प्रयोगशील आहे आणि त्यातूनच माझं उत्पन्न वाढत आहे. आणि कष्ट नाही घेतले तर कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य होणार नाही. त्याच्यामुळे कष्ट हा शब्द आपल्या शब्दकोशामध्ये एक नंबर असू द्या आणि ती गोष्ट कराच. मित्रांनो, जर तुम्हाला माझा आजचा सल्ला आवडला असेल, माझा प्रयोग आवडला असेल तर तुम्ही नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. इतर शेतकरी मित्रांना देखील या माहितीचा फायदा व्हावा म्हणून त्यांना शेअर करा. तुमच्या मनात काही शंका असेल, काही मार्गदर्शन करा वाटत असेल, माझे प्रयोग चुकताय असे जर तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की मार्गदर्शन करा. मला अपेक्षा आहेच. आणि हे सगळे ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.